आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट आणि चविष्ट अशी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीची. नमस्कार, मी कविता. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, बघू शकता इथे आपण साबुदाणे भिजून घेतलेले आहेत. साधारण हे मी रात्रीच भिजत घातलेले होते आणि ते 8 ते 10 तास छान असे भिजून सेट झाले. त्यानंतर इथे आपण कढई घेतलेली आहे आणि ह्याच्यात आपण फोडणी देणार आहोत. तर इथे मी बटाटे कट करून घेतले. बटाटे आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे. जर बटाटे तुम्हाला आवडत असतील तर घाला साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, पण बटाटे भन्नाट लागतात खिचडीमध्ये, तर नक्कीच घालून बघा. आता इथे आपण छान असे सुरुवातीला बटाटे परतून घेणार आहोत, कारण बटाट्यामध्ये पाणी असतं. ते आपल्याला व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे. थोडेसे कोरडे झाले की ते पटकन सेट होतात आणि लवकर शिजतात. त्यानंतर इथे आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपण चमचाभर इतकं जिरं घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे आपण छान असं परतून घेणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर जरूर कट करून घाला. माझ्याकडे लाल मिरची होती, पण ती ओलीच होती, तर ती आपण ह्याच्यात वापरणार आहोत. तर बघू शकता छान अशी आपल्याला ह्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हे छान असं सर्व साहित्य परतून घ्यायचे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघू शकता आपली फोडणी छान सेट झाल्यावर आपल्याला इथे आपण जे साबुदाणे भिजून घेतलेले होते ते आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी मोत्यासारखे असे सुटसुटीत साबुदाणे बनून तयार होतील आणि खूप छान असे चविष्ट बनतात. त्यानंतर आपण सुरुवातीला साबुदाणे छान असे परतून घेणार आहोत. आपल्याला शेंगदाण्याचं कूट अजिबात लगेच घालायचं नाही. लगेच घातल्यामुळे साबुदाणे अगदी चिपचिपे होतात, तर आपल्याला अगदी मोत्यासारखे करायचे साबुदाणे. तर आता इथे आपण छान असं परतून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी हलक्या हाताने परतून घेत आहे. आता इथे आपल्याला साबुदाण्यांची 1 ते 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, आता ह्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यात दाण्याचं कूट घालून घ्यायचे. त्याच्यामुळे हे छान असे सुटसुटीत आणि चविष्ट असे बनून तयार होतील. दाण्याचे कूट आपल्याला 1 किंवा 2 वाफ काढून झाल्यावर मगच आपल्याला घालायचे, नाहीतर ते कच्चे आणि असे चिकटतात कढईला वगैरे. तर त्या हिशोबाने आपल्याला दाण्याचं कूट घालून घ्यायचे. तर इथे मी दाण्याचं कूट 2 ते 3 चमचे इतकं यूज केलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप छान असे हे साबुदाणे बनून तयार होतात. तर नक्कीच करून बघा. आता श्रावण महिना चालू आहे, तर श्रावण महिन्यात खूप सारे उपवास असतात, त्यासाठी नक्की बनवून बघा. आणि तुमच्याकडे जर हिरवी कोथिंबीर असेल तर जरूर घाला मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण पुन्हा छान असं परतून घेणार आहोत आणि जोपर्यंत तुम्ही साबुदाणे व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत हलकेसे परतत राहायचं, कारण मग ते चिकटतात अगदीच कढईला वगैरे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता इथे पुन्हा आपण 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. आता आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे साबुदाण्यांमध्ये. आता छान असं आपल्याला सेट होऊ द्यायची आहे. आता पुन्हा मी इथे चमच्याने मिक्स करून घेते. तर बघू शकता छान असे आपले साबुदाण्याची खिचडी बनवून तयार आहे. अगदी सुटसुटीत मोत्याच्या दाण्यांसारखी बनवून तयार आहे. तर नक्कीच करून बघा मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. तर आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता किंवा वरून घालू शकता.